सॉलिड स्टेट हा 12वीच्या C1 चा पहिला टॉपिक आहे मुलांना, सिक्वेन्स वाईज. ओके ना, 12वी C1 चा पहिला टॉपिक म्हणतात. ओके ना गाईस. तर या सॉलिड स्टेट बद्दल डिस्कस करायचं मुलांना. स्टार्टिंगला थोडंसं स्लोली जाईल, नंतर थोडंसं घ्या. सो व्हॉट इज बाय सॉलिड स्टेट गाईज? इट्स वन ऑफ द स्टेट ऑफ मॅटर. देर आर द 5 states of matter are there. One is called as a solid, liquid and gas. The 3 are finished. So fourth one is a प्लाझ्मा, फिफ्थ वन इज अ बोस्ट आइन्स्टाईन कंडेन्सेट. हे 5 स्टेट्स ऑफ मॅटर आहेत. तुम्हाला 3 माहित असतील, सॉलिड, लिक्विड, गॅस. बोस्ट आइन्स्टाईन आणि प्लाझ्मा हे 2 पण आहेत. ते मार्केटमध्ये नवीन आलेत. इट्स नॉट पार्ट ऑफ युअर सिलेबस, सो आय एम नॉट टेकिंग दॅट वन. फक्त सॉलिड स्टेटच्या प्रॉपर्टीज बद्दल डिस्कस करतोय मुलांनो. सो व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड स्टेट गाईज? द फर्स्ट प्रॉपर्टी इज सॉलिड हे सॉलिड असतात विच हॅव्हिंग अ definite shape and definite volume फर्स्ट पॉइंट क्लिअर झाला. सॉलिडला फिक्स शेप असतो, वजन, आकार आणि आकारमान असतं सॉलिडला. अवघड आहे का? नाही. ओके ना. तर सॉलिड, लिक्विड, गॅसेस मध्ये, सॉलिड मध्ये गाइस दिस इज अ डायग्राम ऑफ सॉलिड स्टेट, दिस इज अ डायग्राम ऑफ लिक्विड स्टेट अँड दिस इज अ डायग्राम ऑफ गॅसियस स्टेट. राईट ना गाइस? 3 डायग्राम्स आहेत. सॉलिड्स आर मेड ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, छोट्या छोट्या कणांनी बनलेले असतात, बरोबर का? तर त्यामध्ये इंटरन्युक्लियर डिस्टन्स काय असतं म्हणून ते क्लोजली पॅक्ड असतात. राईट ना? ते पार्टिकल कसे असतात? क्लोजली पॅक्ड असतात. लिक्विड मध्ये थोडंसं डिस्टन्स असतो मुलांना. राईट ना? लिक्विड मध्ये डिस्टन्स असतो. गॅसेस मध्ये खूपच डिस्टन्स असतो. गॅसेस मध्ये काय असतो? खूपच डिस्टन्स असतो. म्हणजेच आपण ह्या गोष्टीवर आपण असं लिहू शकतो का? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स करूयात. डिस्टन्स इज लेस. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इज लेस इन द सॉलिड स्टेट. याच्याबद्दल आपण असं लिहू शकतो का रे मुलांनो? जर इंटरन्युक्लियर डिस्टन्स इज लेस असेल, त्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसे असतील? त्याच्यामध्ये इंटर ॲटॉमिक फोर्सेस आर स्ट्रॉंग. ओके ना गाईस? सॉलिडला एक डेन्सिटी असते मुलांनो. सॉलिड ह्यावर डेन्सिटी कसली सिटी? डेन्सिटी असते. सॉलिड पशी ह्याव व्हॉल्यूम. राईट ना? जसं काही असं सांगितल्याप्रमाणे डेफिनेट व्हॉल्यूम असतं. राईट ना? सॉलिड ह्याव फिक्स मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. ओके गाइस? मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट हे झाले जनरलाइज टॉक. 9th स्टँडर्डचं थोडंसं इन्फॉर्मेशन तुम्हाला सॉलिड स्टेट बद्दल सांगितलं तुम्हाला. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? काही अवघड असेल? काही अवघड नाहीये, फक्त थोडंसं इंट्रोडक्शन दिलं. सॉलिड का असतात याच्यावर प्रश्न नसतो, पण इट्स पार्ट ऑफ अ फॉर्मॅलिटी. आय हॅव टू कम्प्लीट दॅट. राईट ना गाइस? तर हे फॉर्मॅलिटीचा पार्ट आहे म्हणून ते कम्प्लीट केला मी चॅप्टर असं. चला नवीन स्लाइड कडे जाऊयात. ओके, इम्पॉर्टंट स्लाइड आहे मुलांना. इथून 12वीचा चॅप्टर चालू होतो गाइज. सॉलिड स्टेट is having 2 types. How many types? Solid state which having 2 types. Number one, crystalline solid. And number 2, amorphous solid. कसलं? amorphous solid. So solid state चे किती प्रकार आहेत मुलांनो? There are the 2 type of solid state. One is called as a crystalline solid, another one is called as amorphous solid. क्लिअर आहे? तर डेप्थली जायचं आहे मुलांनो. व्हॉट इज इन बाय क्रिस्टलाइन सॉलिड, व्हॉट इज इन बाय अमॉर्फस सॉलिड? ते असतात कसे?
असतात कसे? तर पहिली हेडिंग टाका मुलांनो, पहिली हेडिंग टाका. क्रिस्टलाइन सॉलिड बद्दल थोडंच इन्फॉर्मेशन तुम्हाला डिटेल देतो. व्हॉट इज बाय क्रिस्टलाइन सॉलिड? क्रिस्टलाइन सॉलिड बद्दल एकदम प्रॉपरली एक्सप्लेनेशन देतो मुलांना, एकदम प्रॉपरली. ओके ना गाइस? A homogeneous solid, a homogeneous solid in a which arrangement of atom, molecule or ion, arrangement of atom, molecule or ion, arrangement of particle करा मुलांना, arrangement of particle such as, arrangement of particle ब्रॅकेट मध्ये लिहा, ऍटम, मॉलिक्यूल आर आयॉन. पार्टिकल किती टाइपचे आहेत? ऍटम पण असू शकतात, मॉलिक्यूल पण असू शकतात आणि हे पण असू शकतात आयॉन. बरोबर ना? ऍटम, मॉलिक्यूल और आयॉन इन डेफिनेट रिपीटिंग पॅटर्न. ही डेफिनेशन खूप महत्वाची आहे मुलांना, ही डेफिनेशन खूप महत्वाची आहे. ही डेफिनेशन खूप महत्वाची आहे. समजली नसेल तर समजून सांगेन. ठीक आहे? समजली नसेल तर समजून सांगेन. सॉलिड स्टेटचे दोन प्रकार असतात. एक आहे क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे नेमकं काय सॉलिड असतं मुलांनो? त्यामध्ये जॉमेट्री जे असते फिक्स असते, सिमेट्रिकल असते, डेफिनाइट असते. फॉर एक्झाम्पल थोडं फील करूयात आपण त्या कन्सेप्टला. डेफिनेशन तर ही डेफिनेशन झाली. त्या डेफिनेशन मुद्दा म्हणून तुम्हाला लिहून दिली, कारण वर्डिंगची डेफिनेशन तुम्हाला असली पाहिजे. टेक्स्टबुकची लँग्वेज तुमच्या नोटबुक वरती रिफ्लेक्ट झाली पाहिजे म्हणून दिलं. पण कन्सेप्ट अंडरस्टँड करण्यासाठी जे मी सांगतोय ते लक्षात घ्या. कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स फॉर एक्झाम्पल, हा कन्सेप्ट तुम्हाला समजायचा. क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे नेमकं काय असतात मुलांना? दोन टाइपचे पार्टिकल्स आहेत. एक आहे मोठा पार्टिकल, एक आहे छोटा पार्टिकल. एक आहे मोठा पार्टिकल, दुसरा आहे छोटा पार्टिकल. हे मोठा पार्टिकल आहे, छोटा पार्टिकल आहे. हा मोठा पार्टिकल आहे, छोटा पार्टिकल आहे. किंवा याचं नाव देऊयात ए, याचं नाव देऊयात बी, याचं नाव आहे ए, याचं नाव आहे बी, याचं नाव आहे ए, याचं नाव आहे बी. हे आहे सॉलिड स्टेट. हे एक काय मुलांना? ठोकळा आहे. बरोबर ना? हा काय? एक बॉक्स आहे. त्या बॉक्स मध्ये दोन पार्टिकल्स कशाने बनलेला आहे? तो पार्टिकल्स बनलेले आहेत ए आणि बी ने. आपण ए ला आपण पकडूयात. फॉर एक्झाम्पल हा NaCl चा मिठाचा खडा आहे. कशाचा? मिठाचा खडा आहे. हा Na असेल. फॉर एक्झाम्पल ह्याला पकडा Cl आहे. बरोबर का? हा का असेल? Na असेल, हा Cl असेल, हा Na असेल, Cl असेल. असं आहे का याच्यामध्ये? Na आहे का? किंवा Cl आहे का कुठे? असं काय आहे का? नाही ना. म्हणजे Na च्या नंतर Cl आहे, Cl च्या नंतर Na आहे, Na च्या नंतर Cl आहे, Cl च्या नंतर Na आहे. म्हणजे अरेंजमेंट हे डेफिनाइट रिपीटिंग पॅटर्न. रिपीट होते मुलांनो. रिपीट होते का? बघा बरं. काय वाक्य? काय इम्पॉर्टंट वाक्य अंडरलाईन केलं होतं? डेफिनाइट रिपीटिंग पॅटर्न हे वाक्य आहे. हे वाक्य क्लिअर आहे का? होमोजिनस सॉलिड आहे, मिक्स आहे सॉलिड. बरोबर का? इन विच अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. पुन्हा कसले पार्टिकल्स? ऍटम, मॉलिक्युलर आयन. बरोबर का? त्याचे टाइप्स सांगेन तुम्हाला. हे ऍटम, मॉलिक्युलर आयन्स म्हणजे एक पार्टिकलचे प्रकार आहेत. ते पुढे पुढे तुम्हाला क्लिअर होईल. पण कशी अरेंजमेंट आहे मुलांनो? डेफिनाइट रिपीटिंग पॅटर्न. हे वर्ड तुम्हाला 2 वेळेस बोलायचं आहे. डेफिनाइट रिपीटिंग पॅटर्न म्हणजे ती अरेंजमेंट ही रिपीट होते. ओके ना? त्याला काय म्हणतात? क्रिस्टलाइन सॉलिड. आता अमॉर्फस सॉलिड म्हणजे काय? ज्याची अरेंजमेंट रिपीट होत नाही. काय म्हणतोय मी? ज्याची अरेंजमेंट हे झाली रिपीट होते. रिपीट होते. आणि ज्याची ना अरेंजमेंट नॉट रिपीट, त्यालाच काय म्हणतात? अमॉर्फस सॉलिड म्हणतात मुलांना. क्लिअर आहे? ओके ना? व्हॉट इज मीन बाय अमॉर्फस सॉलिड? अरेंजमेंट ऑफ पार्टिकल आर नॉट इन द डेफिनाइट रिपीटिंग पॅटर्न. फक्त इथं काय वापरायचं आहे? इथं फक्त काय करायचं? इथं नॉट वापरली की डेफिनेशन कशाची होईल? अमॉर्फसची होईल. ओके ना गाईज? क्लिअर आहे का? फक्त इथे नॉट वापरल्यानंतर डेफिनेशन कशाची होईल? अमॉर्फसची होईल. क्लिअर आहे? क्लिअर आहे का?
यस नो? मुलांनो आता आत पूर्ण डेप्थ मध्ये जायचं मुलांनो, हे डेप्थ मध्ये जायचंय. फक्त इंट्रोडक्शन होतं मुलांनो, इंट्रोडक्शन होतं. बघा चॅप्टर कसा फ्लो करतोय आपण. चॅप्टर बघा कसा फ्लो करणार आहे मी. एकदम डेप्थ मध्ये जाणार आहे, म्हणजे एकदम डेप्थ म्हणजे डेप्थ, आणि एकदम सोप्या भाषेमध्ये. आता क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे मुलांनो लक्षात घ्या. आता अजून एक सांगतो तुम्हाला, डेफिनेशन सांगतो ऐका. क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय असतात? मिठाचा खडा घ्या किंवा साखर घ्या, खडबड 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 लागते का हाताला? हा, खडबड खडबड लागते का हाताला? क्रिस्टलाइन म्हणजे खडबड 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 गोष्टी असतात. कळलं का? ओके ना गाईज? खडबड खडबड गोष्टी असतात. क्रिस्टलाइन म्हणजे का? क्रिस्टल्स आहेत बघा, चमकतात. ओके ना? खडबड खडबड म्हणजे ते क्रिस्टलाइन्स असतात. आता अमॉर्फस म्हणजे काय असतात? काचेचा तुकडा. आम्हाला आपल्याला तुकडा माहित आहे, दिल का तुकडा पता है हमें, काच का तुकडा पता नाहीये, है ना? काचेचे तुकडे जे असतात ना मुलांनो, काचेच्या तुकड्याला काचेला आपल्या गालावरती त्याचं फिरवा किंवा हातावरती फिरवा, ते खडबड लागतं का? काच नाही लागत. लागतं का? नाही लागत. म्हणजे ते काय? अमॉर्फस आहे. म्हणजेच काय ते काय? अमॉर्फस आहे, अमॉर्फस. कळलं का? आता जातो अजून पुढे डिस्कस करायचं आपल्याला. ओके गाईज, हे झालं साध्या भाषेमधलं एक्सप्लेनेशन. ओके गाईज, आता एक्झाम्पल्स बघा. आपण काय बघतोय? आपण बघतोय क्रिस्टलाइन सॉलिड. आपण काय बघतोय? क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड मीन्स व्हॉट? होमोजिनियस सॉलिड. Homogeneous solid in a which arrangement of particles like molecule, atoms and ion. Important word काय रे मुलांनो? in definite repeating pattern. Okay ना? Is called as a crystalline solid. What are the examples of crystalline solid, guys? The examples बघायचे का? Examples. What are the examples of crystalline solid? Examples are NaCl, हा क्रिस्टलाइन सॉलिड आहे. डायमंड हा क्रिस्टलाइन सॉलिड आहे. हा H2SO4, K2SO4, पोटॅशियम सल्फेट म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? पोटॅशियम सल्फेट. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. ही स्लाइड पूर्णतः समजली का? अवघड आहे? ओके, आता ह्याच्यामध्ये कंटिन्युटी बघा. ही झाली डेफिनेशन, ही काय झाली डेफिनेशन, हे झाले एक्झाम्पल्स. आता त्याच्या प्रॉपर्टीज गाईस. ओके, आता त्याच्या प्रॉपर्टीज बघायचे आपल्याला. प्रॉपर्टीज. आता एक प्रॉपर्टी डिस्कस करतोय मुलांनो, जबरदस्त प्रॉपर्टी आहे. आता काय काय प्रॉपर्टीज आहेत बघा मुलांनो. हे एक ट्रॉफी आहे, ट्रॉफी. ओके ना? त्याच्यावरतीच लिहितो मी, इथेच लिहितो क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड एक प्रॉपर्टी दाखवतो, ती आहे अनिसोट्रॉपी. अनिसोट्रॉपी. क्रिस्टलाइन सॉलिड काय दाखवतात? अनिसोट्रॉपी नावाची एक प्रॉपर्टी दाखवतात. आता डिस्कस करणार आहोत अनिसोट्रॉपी नावाची प्रॉपर्टी. आणि अमॉर्फस सॉलिड हे दाखवतात आयसोट्रॉपी. 2 पॉइंट डिस्कस करणार आहोत आपण. एक आहे अनिसोट्रॉपी आणि दुसरा आहे आयसोट्रॉपी. 2 पॉइंट आहे आजचा, तो आहे अनिसोट्रॉपी. एक नवीन वर्ड आहे अनिसोट्रॉपी. 5 वेळेस म्हणा, मनातल्या मनात. म्हणलात? ओके, आता पुन्हा एकदा अनिसोट्रॉपीचा फंडा सांगणार आहे मुलांनो. एक झिगझॅग मध्ये सॉलिड करणार आहे. यस, अनिसोट्रॉपी बघा. डायग्राम बघा मुलांनो. एक आहे मोठा पार्टिकल, एक आहे मोठा पार्टिकल, एक आहे छोटा पार्टिकल. एक आहे मोठा पार्टिकल, दुसरा आहे छोटा पार्टिकल. एक आहे मोठा पार्टिकल, दुसरा आहे छोटा पार्टिकल. एक आहे मोठा पार्टिकल, दुसरा आहे छोटा पार्टिकल. ओके ना गाईज? ओके, क्लिअर आहे? हा, इथं कसं होणार? इथं पण बघा मुलांनो. इथं आहे मोठा पार्टिकल, इथं आहे छोटा पार्टिकल. इथं आहे मोठा पार्टिकल, इथं आहे छोटा पार्टिकल. इथं आहे मोठा पार्टिकल, इथं आहे
छोटा पार्टिकल, इथं आहे मोठा पार्टिकल. काही नाही, डायग्राम आहे, साधी डायग्राम आहे, दुसरी तिसरीच्या सारखी. ओके, इथं पण तेच करायचं. इथं आहे मोठा पार्टिकल, इथं आहे छोटा पार्टिकल, इथं मोठा पार्टिकल आहे, इथं छोटा पार्टिकल आहे, इथं मोठा पार्टिकल आहे, इथं छोटा आहे, इथं मोठा आहे. क्लिअर आहे मुलांना? डायग्राम बघा बरं किती भारी दिसाले. म्हणजे जर काढायचं म्हणलं तर कसं असेल बघा, झिगझॅग मध्ये असेल. एक मोठा पार्टिकल, एक मोठा पार्टिकल, एक छोटा पार्टिकल, मोठा पार्टिकल, छोटा पार्टिकल, मोठा पार्टिकल, छोटा पार्टिकल, मोठा पार्टिकल, छोटा पार्टिकल. इथं पण तेच आहे ना, झिगझॅग. क्लिअर आहे का? ओके, क्लिअर आहे का? हे झालं एक क्रिस्टलाइन सॉलिड आहे. हे काय आहे? हे मुलांनो आहे क्रिस्टलाइन सॉलिड. आता हे मी इरेज करणार आहे पांढऱ्या लाईन, फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगितले. ओके, आता इथे काय करायचं रे मुलांनो, आपल्याला एक फिजिकल प्रॉपर्टीजला स्टडी करायचं. आपल्याला स्टडी करायचं. स्टडी काय काय आहे ते सांगेन पुढच्या स्लाइड वरती. एक स्टडी करायची आपल्याला. याच्यावरती जर आपण एक लाईन्स मारायचे मुलांना, बरोबर ना? आता लाईन्स मारायचे. आता इथं जर उभी लाईन जर मारली, इथं अशी जर उभी लाईन घेतली, ओके गाईज, आपण ह्याला लाईन्सला म्हणूयात. आपण ए बी लाईन मारली. काय मारली इथे? ए आणि बी लाईन मारली. ए बी लाईन मध्ये सगळे मोठे पार्टिकल येतात, बरोबर ना? बिग पार्टिकल्स येतात इथे, बिग पार्टिकल्स त्याच्या पाथ मध्ये येतात. क्लिअर आहे? कसे पार्टिकल्स येतात? बिग पार्टिकल्स येतात. जर इथे बघा, इथं बघा बरं, इथे घ्या, इथं सीडी घ्या. सीडीच्या लाईन मध्ये काय येतात रे मुलांना? सगळे स्मॉल पार्टिकल येतात, बरोबर ना? स्मॉल पार्टिकल्स येतात. डायरेक्शन बघा मुलांना, बरोबर का? फक्त रेषा मारा फक्त, बरोबर ना? सीडी, ओके ना? सीडी किंवा कॅपिटल डी काढलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम आहे. ओके, क्लिअर आहे? एवढं क्लिअर आहे? आता मी काम करतो मुलांना, एक इम्पॉर्टंट लाईन आहे. आता एक अशी करतो, एक क्रॉस करतो मुलांना, अशी क्रॉस करतो. ओके, आता काय केलं मी? क्रॉस लाईन केलं. काय केलं मी? क्रॉस लाईन केलं. ह्या क्रॉस लाईन मध्ये त्याला म्हणूयात आपण ईएफ. त्याला काय म्हणूयात आपण? ईएफ म्हणूयात. सेम एक्सप्लेनेशन देतो मी, ईएफ. म्हणजेच काय होतं रे मुलांना, बघा बरं, इथं काय येतं? एक मोठा पार्टिकल, बिग पार्टिकल, नंतर काय येतो? स्मॉल येतो, राईट? इथं बिग आला की दुसरा स्मॉल, इथं बिग आला इथं स्मॉल, बरोबर का? बिग स्मॉल, बिग स्मॉल, बिग स्मॉल, म्हणजे असं येते, राईट ना गाईस? बघा बरं, इथपर्यंत डायग्राम सगळ्यांना ओके आहे? एक्सप्लेनेशन देणार आहे, मला पुढच्या स्लाइडला जायचं आहे म्हणून त्यामुळे विचारतोय. ही डायग्राम डोक्यामध्ये आहे? क्लिअर आहे? काय अवघड आहे? एक मोठा पार्टिकल, एक छोटा पार्टिकल, एक मोठा पार्टिकल, एक छोटा पार्टिकल. ए बी मध्ये सगळे मोठे येतात, सीडी मध्ये सगळे छोटे येतात, बरोबर ना? ईएफ मध्ये एक मोठा, एक छोटा, एक मोठा, एक छोटा. क्लिअर आहे? यस. आता पुढच्या पार्ट ह्याला जायचं मुलांना. आता काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. आता काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत मुलांना. फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. कोणकोणत्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत? त्या प्रॉपर्टी बद्दल आपल्याला जास्त देणे घेणं नाहीये. एक आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, दुसरा आहे कंडक्टिव्हिटी आणि थर्ड आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. हे काय? तीन प्रॉपर्टीज आहेत, फिजिकल प्रॉपर्टी. कोणकोणत्या आहेत? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतं, काय नाही, देणे घेणं नाही मला, पण तुम्हाला पण असू नये, हे फिजिक्सचे पार्ट आहेत. कंडक्टिव्हिटी म्हणजे कंडक्टिव्हिटी तुम्हाला माहित आहे. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट हे काय? एक पॅरामीटर्स आहेत मुलांना फिजिक्सचे, बरोबर का? हे प्रॉपर्टीज आहेत. कोणत्या प्रॉपर्टीज आहेत? फिजिकल प्रॉपर्टी. इम्पॉर्टंट लाईन आहे मुलांना, हे फक्त लक्षात ठेवायचं. इम्पॉर्टंट नाहीये तेवढं, काय असतं काय नाही आलं तरी चालेल. इम्पॉर्टंट पॉइंट काय रे मुलांना? इम्पॉर्टंट पॉइंट हा आहे, हे चेंज होतात. हे काय होतात? चेंज होतात बाय, आता चेन्नईची घेणारी मुलांना, बाय चेंजिंग डायरेक्शन. म्हणजे मुलांना, म्हणजे डायरेक्शन म्हणजे अनिसोट्रॉपी काय आहे, आणि त्याच प्रॉपर्टीला काय म्हणतात मुलांना? अनिसोट्रॉपी म्हणतात. अनिसोट्रॉपी इज वन काइंड ऑफ प्रॉपर्टी विच चेंज विथ डायरेक्शन. चेंज विथ चेंजिंग डायरेक्शन. बघा मुलांना डायग्राम कडे,
इथं जर एक प्रॉपर्टी कोणता पण इथं कंडक्टिव्हिटी ह्या साईडने चेक केली, कोणत्या AB साईडने चेक केली मुलांनो, इथं सगळे कंडक्टिव्हिटी वेगळीच भेटेल. इथून चेक केली, ह्या पार्ट मधनं चेक केली तर कंडक्टिव्हिटी सगळे मोठे पार्टिकल्स आहेत. इथून ह्या CD मधून चेक केली, इथं सगळे छोटे पार्टिकल्स आहेत, कंडक्टिव्हिटी वेगळीच भेटेल. अशी तिरकी केली तर कंडक्टिव्हिटी वेगळीच भेटेल. कंडक्टिव्हिटी असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल किंवा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असेल, त्या प्रॉपर्टीला काय म्हणतात? अनिसोट्रॉपी. अनिसोट्रॉपी इज वन ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. आणि इट कॅन बी चेंज बाय चेंजिंग डायरेक्शन. डायरेक्शन चेंज झाली की त्याची व्हॅल्यू चेंज होतात. That is called as anisotropy. That is called as anisotropy. पॉइंट कळला का? Yes, no. सगळ्यांनी कमेंट टाकायचं, झोपायचं नाही. सगळ्यांनी कमेंट टाकायची, म्हणजे मला कळेल की कुणी झोपलं नाही. ओके ना? यस. ओके ना? क्लियर? चलो. ओके गाइस, ओके ओके ओके. ओके ना गाइस? आता इम्पॉर्टंट बघा, नेक्स्ट प्रॉपर्टी आहे. क्रिस्टलाइन सॉलिड पैसे काय असतात? एक एक पॉइंट लिहून घ्या. आता नंतर विसरून जाईल, आताच लिहून घ्या. त्यांचा जो मेल्टिंग पॉइंट असतो ना मुलांना, मेल्टिंग पॉइंट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड कसा असतो? एकच वर्ड लक्षात ठेवायचा मुलांना. तो वर्ड कोणता आहे? तो वर्ड आहे. टाइप करू का? यस. शार्प मेल्टिंग पॉइंट असतो. शार्प मेल्टिंग पॉइंट असतो. ओके ना? आता म्हणा की सर का शार्प का असतो सर? म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा कंपाऊंड आहे, एक बॉक्स आहे आपला, बॉक्सचा मेल्टिंग पॉइंट आहे 351. ओके. आपल्या ह्याचं जर मेल्टिंग पॉइंट जर कुणी लॅब मध्ये काढला, फॉर एक्झाम्पल ना ओमनी काढला ना, ओमनी ना लॅब मध्ये मेल्टिंग पॉइंट काढला, तर ओमला पण किती येणार? 351 येणार. ओके ना? किंवा इकडून आपले चोले आले, राईट ना, चोलेनी काढला, राईट ना, चोलेला पण किती भेटणार? चोले आहेत, चोलेला पण किती भेटणार? 351 भेटणार. कळलं का? म्हणजेच काय असतो? क्रिस्टलाइन सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट हा काय असतो? शार्प असतो. इम्पॉर्टंट वर्ड आहे. आता इम्पॉर्टंट त्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट आहे, का शार्प का असतो? तर रिझन काय मुलांना? त्यांची अरेंजमेंट बघा बरं. फॉर एक्झाम्पल इथे एनए आहे, बरोबर का? एनएचा बॉन्ड सीएल सोबत आहे. एनए नंतर सीएल आहे, सीएल नंतर कोण आहे? एनए आहे. नंतर काय आहे? सीएल आहे. अरेंजमेंट कशी आहे? रिपीटिंग आहे. ओके. सगळ्यामध्ये बॉन्ड सेमच आहे ना, एनए असेल किंवा सीएल एनए असेल, सगळ्यांची बॉन्ड डिसोसिएशन एंथॅल्पी, बॉन्ड तोडण्यासाठी सेम एनर्जी लागेल. त्यामुळे त्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट कसा असतो मुलांनो? सेम असतो. त्यांची बॉन्ड डिसोसिएशन एंथॅल्पी सगळ्याची काय असते? इम्पॉर्टंट काय मुलांनो याची? रिझन इज व्हॉट? बॉन्ड डिसोसिएशन enthalpy is same. That's what the सगळे बॉन्ड एकाच एनर्जीला तुटतात. म्हणून व्हॅल्यू काय येते? एकच येते. ओके. सगळे बॉन्ड सारखेच आहेत म्हणून सगळ्याची व्हॅल्यू एकच असेल. बॉन्ड वेगळे असते तर व्हॅल्यू वेगळी आली असती. ओके गाईज, हा इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. हे झालं क्रिस्टलाइन सॉलिड बद्दलचं डिस्कशन. आता आपला दुसरा कोणता आहे रे मुलांना? सॉलिड. हा झाला क्रिस्टलाइन सॉलिड. दुसरा सॉलिड कोणता आहे आपला? हेडिंग टाका. दुसरा सॉलिड कोणता आहे? यस, अमॉर्फस सॉलिड म्हणजे काय? यस. एकदम व्यवस्थित घेतो रे मुलांना. एकदम साध्या आणि सिंपल लँग्वेज मध्ये चालू आहेत आपले लेक्चर्स आणि इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स आहेत आपले. एकटाच बोलतोय का? यस. अमॉर्फस सगळ्यांनी टाईप करा बरं मुलांना. अमॉर्फस म्हणजे स्पेलिंग येऊन जाईल तुम्हाला. दुसरा सॉलिड आहे
amorphous solid. Amorphous solid. Okay. Clear? Amorphous solid. Okay. 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 डेफिनेशन कशी असेल रे मुलांनो? एकदम ऐका रे मुलांनो. ओके, इकडे बघा डेफिनेशन कसं असेल. इम्पॉर्टंट वर्ड लिहितो. अरेंजमेंट ऑफ पार्टिकल, हे कॅपिटल लिहितो म्हणजे थोडस ग्रामॅटिकल पण आलं पाहिजे. पार्टिकल का असेल? नॉट इन डेफिनाइट रिपीटिंग पॅटर्न. क्लिअर का? इम्पॉर्टंट वर्ड काय रे मुलांनो? नॉट. नॉट आहे, नॉट. इम्पॉर्टंट वर्ड इज नॉट. ओके ना? नॉटला पण इम्पॉर्टन्स असतं बघा मुलांनो, कधी कधी नॉटला पण इम्पॉर्टंट असतं. क्लिअर आहे डेफिनेशन? अरेंजमेंट ऑफ पार्टिकल नॉट इन डेफिनाइट रिपीटिंग पॅटर्न. ओके, क्लिअर? ओके. आता मुलांनो ह्याचं नाव काय काय बघा मुलांनो. ऍक्च्युली याला बघा, याला काय म्हणतात? दॅट इज कॉल्ड एज स्युडो सॉलिड. दॅट इज कॉल्ड एज अ pseudo solid. Why it is to be called as a pseudo solid? Amorphous solid is called as a pseudo solid because दिसतात सॉलिड सारखे दिसतात सॉलिड सारखे पण नसतात. अरे काय असली काय डेफिनेशन लिहितो मी? इंग्लिश मध्येच लिहितो मी. हा, एकदम नाही तर ना, जे दिसतं ते नसतं. बरोबर का मुलांनो? जे दिसतं तसं नसतं. पुढचं माहितीच आहे म्हणूनच. हा, अ सबस्टन्स look like solid, पण कसं असतं ना मुलांनो? but not a solid, but actually not a solid. It means what? Arrangement is not in definite pattern, not in definite repeating pattern. कळलं का रे मुलांनो? amorphous solid is called as pseudo solid. असत्य सॉलिड आहेत ते, असत्य. सुडो म्हणजे आभासी, बरोबर का? असत्य सॉलिड आहेत. इम्पॉर्टंट वर्ड आहेत. अजून एक वर्ड आहे मुलांनो, याचं नाव बघा. नाव सगळे चेन्नई एक्सप्रेस मध्ये लिहितोय. हा सुडो सॉलिड झाला. ओके, चेन्नई म्हणलं तरी हेच येते, मुंबईचाच कलर येतो रे. ओके, ह्याला दुसरं नाव बघा मुलांनो. दॅट इज कॉल्ड एज सुपर कूल्ड लिक्विड गाइस. amorphous solid is called as a सुपर से भी ऊपर म्हणतात ना, सुपर कूल्ड लिक्विड. That is called as a super cool liquid. Amorphous solid is called as super cool liquid. Amorphous solid is called as a super cooled liquid. क्लिअर आहे? ओके, आता ह्याची अजून एक प्रॉपर्टी बघा मुलांना. इथं जागा नाही म्हणून पुढच्या स्लाइडला लिहितो. आता मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट काय म्हणलं होतं? मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. ऍक्च्युली मेल्टिंग पॉइंटच घ्या, कारण सॉलिडचा मेल्टिंग पॉइंटच असतो. बॉइलिंग पॉइंटची गरज नाही. बॉइलिंग पॉइंट हा लिक्विडचा असतो. ओके, मेल्टिंग पॉइंट कसा असतो मुलांनो? याचा मेल्टिंग पॉइंट कसा असतो? कोण कमेंट टाकेल मुलांनो? कोण कमेंट टाकेल? मेल्टिंग पॉइंट ऑफ amorphous सॉलिड कसा असतो? असं उत्तर नका देऊ. चांगला असतो, खराब असतो, असा उत्तर नका देऊ. कसा असतो? अगोदरच्या वाक्याशी रिलेटेड वाक्य द्या. जर तो क्रिस्टलाइन शार्प असेल, हा कसा असेल? व्हेरी गुड.
इट्स नॉट शार्प गाईज, नॉट शार्प. का असेल? नॉट शार्प, नॉट शार्प. म्हणजेच एखादा सॉलिड आहे त्याचा काही मेल्टिंग पॉइंट किती होता? 351 होता. करेक्ट का मुलांनो? त्याचा संडेला पण 351 असेल. संडेला 351 दाखवेल आणि मंडेला किती दाखवेल? मंडेला 360 दाखवेल मुलांनो. ट्यूजडेला वेगळाच दाखवेल. म्हणजे काय? व्हॅल्यू चेंजेस असतील मुलांनो, बरोबर ना? व्हॅल्यूज कशा असतील? शार्प नसतील. व्हॅल्यूज आर नॉट शार्प. आता म्हणा का? कारण फॉर एक्झाम्पल इथं ए आहे आणि इथं ए बॉन्ड एला आहे, ए नंतर काही एच आहे, नंतर बी आहे, नंतर बीच आहे, नंतर बी आहे, बरोबर का? अरेंजमेंट रेग्युलर आहे का? ए नंतर बी आहे का? असं अरेंजमेंट आहे का रे मुलांनो? ए नंतर बी आहे का? किंवा बी नंतर बी नंतर ए आहे का? असं नाहीये, राईट ना? अरेंजमेंट अशी आहे का? ही क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये आहे? नाही, अशी नाहीये. म्हणजे इथं वेगवेगळे बॉन्ड आहेत ना. इथे ए बॉन्ड आहे, ठीक आहे, इथे ए बॉन्ड आहे, इथे ठीक आहे, पण इथे वेगळा बॉन्ड आहे, ए बी बॉन्ड आहे. म्हणजे ह्याची बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी काय म्हणतोय? बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी, डिसोसिएशन एन्थाल्पी ह्याची वेगळी असेल. ह्या बॉन्डची सेम असेल, पण याची वेगळी असेल ना. म्हणून व्हॅल्यूज हे वेगळ्या असतात. मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा अमॉर्फस सॉलिडचा कसा असतो? वेगळा असतो. कळलं का? यस नो? ओके. अजून एक दुसरी प्रॉपर्टी मुलांनो. ओके, क्लिअर आहे? क्लिअर आहे का? फक्त मेल्टिंग पॉइंटला आपण कॅच केलं, फक्त आणि फक्त मेल्टिंग पॉइंटला कॅच केलं. ओके, शालो मूव टू द नेक्स्ट वन गाइज. शालो मूव टू द नेक्स्ट वन. नेक्स्ट पॉइंट गाइज. जर क्रिस्टलाइन सॉलिड, व्हॉट आय एम टेलिंग गाइज, जर क्रिस्टलाइन सॉलिड कसा असतो रे मुलांनो? प्रॉपर्टी काय दाखवतो? अनिसोट्रॉपी, अनिसोट्रॉपी दाखवतो. ओके. आणि मुलांनो अमॉर्फस सॉलिड काय दाखवतो रे मुलांनो? आयसोट्रॉपी दाखवतो. आयसोट्रॉपी म्हणजे काय? कोणत्याही डायरेक्शननी गेल्यानंतर रिझल्ट सेम येईल. आपल्या होत्या ना इथं डायरेक्शन कोणत्या होत्या? अशा ए बी डायरेक्शन होती, ए बी होती बघा. इथं सगळे मोठे मोठे होते, बरोबर का? नंतर काय होते? बी सी होतं, नाही सी डी होतं ना, सी डी. इथं सगळे छोटे छोटे होते, बरोबर का? असं क्रॉस केलं होतं ई एफ, बरोबर का? इथे एक मोठा होता, एक छोटा होता, बरोबर का? अशीच होती ना डायग्राम आपली. हे डायरेक्शन चेंज व्हायचे अनिसोट्रॉपी मध्ये. गाईज आता आपण बघूयात अमॉर्फस सॉलिडचे एक्झाम्पल्स. बघा मुलांनो, कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत? इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. एक्झाम्पल्स ऑफ अमॉर्फस सॉलिड. वन इज कॉल्ड एज ग्लास. ग्लास हे सगळे ना, सांगितलं होतं ना, ग्लास हे गुळगुळीत असतात. ओके, ग्लास हे गुळगुळीत असतात. तार 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 हे वेगळ्या टाईपचे आहेत, बरोबर का? तार आहेत. आणि ग्लास मध्ये तार आणि रबर हे सगळे ना हे कसे असतात? अमॉर्फस सॉलिड असतात मुलांनो. अमॉर्फस सॉलिड असतात. ग्लास, तार, रबर. ओके ना? म्हणजे सगळे पॉलिमर जनरली कसे असतात? शॉर्ट मध्ये सांगायचं म्हणजे पॉलिमरिक कंपाऊंड जे कसे असतात? पॉलिमरिक पॉलिमर हे कसे असतात? पॉलिमर म्हणजे तुमचे खुर्ची असेल, प्लास्टिक असेल, हे सगळे अमॉर्फस असतात. हे सगळे कसे असतात? अमॉर्फस असतात. इथपर्यंत ओके आहे. ओके, आता नवीन पॉइंट आहे मुलांनो. पॉइंटचं नाव आहे नाव यस. ओके, येल्लोच कलर घेणार मी. आयसोमॉर्फिझम. ओके ना? आयसोमॉर्फिझम हा फिनॉमिना झाला आणि आयसोमॉर्फ हा त्याचा कंपाऊंड झाला. आयसोमॉर्फ करू का मी? मॉर्फ, बरोबर ना? बायोलॉजी मध्ये टर्म असते ना मुलांनो, मॉर्फॉलॉजी, है ना? आयसो म्हणजे काय रे मुलांनो? आयसो म्हणजे आयसोलेशन का? आयसो म्हणजे सेम.
मॉर्फ म्हणजे काय? त्याचा फॉर्म. मॉर्फ म्हणजे फॉर्म. साधारण लँग्वेज मध्ये म्हणू का? मॉर्फ म्हणजे फोटो. मॉर्फ म्हणजे काय? फोटो. ओके ना, सेम फोटो असतात. कंपाऊंडचे काय असतात? सेम फोटो असतात. त्याला काय म्हणतात? आयसोमॉर्फिक कंपाऊंड. अँड द फिनॉमिना इज कॉल्ड एज आयसोमॉर्फिझम. ओके ना गाईस? आता आपण शिकतोय काय मुलांनो? इकडे बघा. व्हॅन डेफिनेशन लिहितो, नंतर गावठी भाषेमध्ये ते एक्सप्लेनेशन देतो. व्हॅन टू or more compound, two or more compound, two or more crystalline compound लिहितो मी. crystalline compound, two or more crystalline compound which having same crystal structure is called as isomorphic compound. कळलं का मुलांनो? आता फॉर एक्झाम्पल गावठी भाषेमध्ये एक्सप्लेनेशन देतो, बरोबर का? गावठी भाषेमध्ये एक्सप्लेनेशन देतो. आपल्याकडे दोन लोक आहेत. कोण आहेत रे मुलांनो? आपल्याकडे एक NaF आहे आणि दुसरा कोण आहे? मॅग्नेशियम ऑक्साईड आहे. दोन कंपाऊंड आहेत. फॉर एक्झाम्पल ह्याचा फोटो, हे जरी दिसायला ह्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला वेगळा असाल तर ह्यांचे दोघांचे फोटो कसे आहेत? सारखे आहेत. काल परवा न्यूज मध्ये आला होता बघा, विराट कोहलीचा फोटो आला होता, बरोबर का? त्याचा डुप्लिकेट आला होता, करेक्ट ना? विराट कोहली जो आहे त्याचं सरनेम, त्या नवीन मुलांचं जे नवीन मुलगा होता त्याचं सरनेम वेगळं होतं, त्याचं नाव वेगळं होतं, पण त्याचे फोटो सेम होते, बरोबर का? काही जणांचे पण असे डुप्लिकेट असतात बघा. डुप्लिकेट असतात ना सगळ्यांचे, न्यूज मध्ये बघता तुम्ही. ह्याचा डुप्लिकेट हा आहे, दिसायला सेम असतात, पण ते हे त्याचं नाव आहे, त्याचं सरनेम आहे, राईट ना? हे नाव आहे, सरनेम आहे, नाव आहे, सरनेम आहे, म्हणजे सगळं वेगळं आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला वेगळा आहे, बरोबर का? पण त्यांच्या फोटो सेम आहेत मुलांना. अशा कंपाऊंडला काय म्हणतात? आयसोमॉर्फिक कंपाऊंड. ओके ना? आयसोमॉर्फिक कंपाऊंड. आयसोमॉर्फिक कंपाऊंड्स आर दोज कंपाऊंड देअर crystals are same. फॉर एक्झाम्पल गाइस, आय एम टेकिंग वन एक्झाम्पल घेतो मुलांना. आपण पॉइंट डिस्कस करतोय आयसोमॉर्फिझम. राइट ना? आयसोमॉर्फिझम और आयसोमॉर्फिक कंपाऊंड. ओके, आता फॉर एक्झाम्पल दोन कंपाऊंड आहेत मुलांना. पुन्हा एकदा दोन कंपाऊंड आहेत. एक आहे NaCl, बरोबर ना? दुसरा आहे KCl. ह्याला काय म्हणतो आपण? सॉल्ट. हा सॉल्ट आहे, सॉल्ट ऑफ सोडियम. हा पण सॉल्टच आहे, ओके ना? हा खारट लागतो, हा पण खारटच लागतो, क्योंकि आपली आहे ना ट्रिक्स, हली ना के, है ना? सगळे सेम ग्रुपचे आहेत, म्हणजे सॉल्ट बरोबर आहेत. ह्याच्या प्रॉपर्टी म्हणजेच काय रे मुलांना? NaCl आणि KCl च्या प्रॉपर्टी सगळ्या सेम आहेत. प्रॉपर्टीज कशी आहेत? प्रॉपर्टीज आर सेम, बट स्टिल they are not isomorphic. कारण मुलांनो, NaCl हा खूप खूपसूरत आहे आणि KCl खूप खराब आहे. त्यांच्या फोटो वेगळे आहेत. आयसोमॉर्फिक, नॉट आयसोमॉर्फिक म्हणजेच काय मुलांनो? त्यांच्या फोटो हे डिफरंट आहेत. कळलं का? म्हणजे टू बी आयसोमॉर्फिक कंपाऊंड, व्हॉट इज इम्पॉर्टंट थिंग? देयर क्रिस्टल स्ट्रक्चर्स शुड बी द सेम. क्रिस्टल स्ट्रक्चर सेम असल्या पाहिजे, त्यांच्या फोटो सेम असल्या पाहिजे. त्या कंपाऊंडलाच म्हणतात आयसोमॉर्फिक कंपाऊंड. त्याच कंपाऊंडला काय म्हणतात? आयसोमॉर्फिक कंपाऊंड. त्यांच्या प्रॉपर्टी सेम असून जमत नाही, त्यांचे क्रिस्टल सेम असले पाहिजेत मुलांना. त्यांचे काय असले पाहिजेत? क्रिस्टल सेम असले पाहिजेत. हा पॉइंट तुम्हाला कळला का? खटाखट सांगा. अजून ह्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन, एक्झाम्पल बद्दल सांगणार आहे. आयसोमॉर्फिकचे एक्झाम्पल्स बघा मुलांना. आयसोमॉर्फिझमचे एक्झाम्पल्स बघायचं का? एक्झाम्पल नंबर 1 आहे
NeF सोडियम फ्लोराइड अँड मॅग्नेशियम ऑक्साइड हे पण कधी आहेत आयसोमॉर्फिक कंपाऊंड आहेत. ह्याची फोटो NeF ची फोटो आणि MgO ची फोटो काय आहे सेम आहे. पण ते कधी आहेत सेम गाइस, ते कधी सेम आहेत दे आर प्रेझेंट इन द फिक्स रेशो आणि त्यांचा रेशो किती आहे मुलांनो, त्यांचा ह्या दोघांचा रेशो आहे 1:1. म्हणजे हे जर 1 ग्राम असेल हे पण किती असायला पाहिजे 1 ग्राम असायला पाहिजे, तर ह्यांच्या फोटो सेम असतील. हा जर 2 ग्राम असेल हा पण किती असला पाहिजे 2च ग्राम घ्यायचं, म्हणजे ह्यांच्या फोटो काय असतील सेम असतील. पहिलं एक्झाम्पल आयसोमॉर्फिझमचं समजलं का? असे 3 एक्झाम्पल देणार आहे. दुसरं एक्झाम्पल बघा मुलांनो, दुसरं एक्झाम्पल आहे NaNO3. ओके, NaNO3 अँड ह्याची फोटो कुणासोबत आहे कॅल्शियम कार्बोनेट सोबत आहे, चॉक सोबत, बरोबर का, कॅल्शियम कार्बोनेट सोबत आहे. आता ह्याचा रेशो कसा आहे रे मुलांनो, ह्याचा रेशो आहे 1:3. चा रेशो काय आहे 1:3. ओके, याचा रेशो किती आहे 1:3 आहे. आणि थर्ड एक्झाम्पल आहे मुलांनो, थर्ड एक्झाम्पल आहे Cr2O3. हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचं आहे. अँड Fe2O3 आणि याचा रेशो आहे मुलांनो 2:3. याचा रेशो आहे 2:3. त्यांच्या फोटो सारख्या आहेत. हे जे 6 लोक आहेत ना, 6 लोकांचे NeNO3 ची फोटो आणि CaCO3 ची फोटो सेम आहेत, सारखे आहेत. Cr2O3 आणि Fe2O3 च्या फोटो सेम आहेत. ह्या रेशोवरती हा आयसोमॉर्फिझमचे टर्म डिपेंडंट आहे. खूप डेप्थली सांगितलेलं आहे, खूप डेप्थली सांगितलेलं आहे. पॉइंट कळला का? कमेंट सगळ्यांनी टाकायचे आहेत. कमेंट सगळ्यांनी टाकायच्या आहेत. कमेंट सगळ्यांनी टाकायचे आहेत. म्हणजे मला कमेंट काय टाकायला सांगतो मुलांना माहित आहे का, काही काही जण मोबाईल लावतात आणि जातात दुसरीकडे, बरोबर का. एक नंबर, कमेंट इज कमेंट. यस यस यस. कुणाला काही समजलं नसेल तर मला विचारायचं आहे आणि नोट डाऊन व्यवस्थित करायचं आहे. नोट डाऊन व्यवस्थित करायचं आहे. ब्रँड सर, ब्रँड, वाह. ओके, यस. चलो गाइस, आजच्यासाठी एवढंच थांबायचं का? चलो, कल मिलेंगे भाई. कल का अच्छा पॉइंट रहेगा.